आपल्या दुकानावर मस्तपैकी आपल्याला वॉलपेपर लावायचा होता, त्याच्यामुळे आपण वॉलपेपर बघायला आलो. लालवाला आणि गोल्डनवाला दोन्ही पण होते, पण आपण विचार केला नंतर बघू. लगेच खुर्च्या वगैरे आणल्या दुकानावर मिनी मस्तपैकी एकदम खतरनाक खुर्च्या आणल्या. नमस्कार मित्रांनो, आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे. तर काय चला मस्तपैकी उठलोय, फ्रेश झालोय आणि मस्त दुकानावर जायचं आपल्याला. आज पूर्ण काम करून घ्यायचे आपल्याला. सगळ्यात अगोदर आपण आपली गाडी धुवून घेऊ. मस्तपैकी एकदम खतरनाक मध्ये धुतल्या गेली पाहिजे, एकदम साबण वगैरे लावून नवीनच दिसली पाहिजे, म्हणून लगेच धुवून घेतली. गाडीवरचं पाणी सुकेपर्यंत आपण थोडा वेळ लगेच मग वातावरण बिघडलं, पाऊस पण येत होता वाटतं, म्हणून गाडी धुवून काय फायदाच नाही झाला असं वाटतं. लगेच गाडी वगैरे पुसून झाली की लगेच निघायचं. तर लगेच आपला भावाला निखिल मस्त की पुण्यावरून आपल्या इथं उद्या त्याचा बर्थडे असल्यामुळे त्याने आपल्याकडे 150 चायनीजची ऑर्डर, म्हणजे 150 ऑर्डर आपल्याला उद्या मारायच्यात. मस्तपैकी त्याने ऑर्डर वगैरे सांगितली ना, आपण त्याला अमाऊंट सांगितली ओके मध्ये, एकदम त्यालाही परवडली पाहिजे आपल्याला परवडली पाहिजे. लगेच आम्ही निघालो आपल्या दुकानावर जाण्यासाठी. मस्त बघू कसं काय चाललंय ते. तर लगेच गाडी वगैरे धुतली चकाचक एकदम स्वच्छ मध्ये. लगेच बुम बुम फडफड फडफड गाडी करत आम्ही सरळ दुकानावर गेलो. लगेच दुकानावर काम वगैरे सुरू होते आणि कस्टमर पण चालू होते. कस्टमर आपल्या इथे सकाळपासून चालू होतं, जसं आपलं दुकान चालू होतं तसं आपल्या इथे कस्टमर चालू होतं, कारण आपली टेस्ट ओके मध्ये, कारण आपण क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही पण देतो एकदम खतरनाक. लगेच मस्तपैकी आपल्याला याला पान बनवून सांगितलं. पान म्हणजे आपण कुठला नशा वगैरे पान करत नाही का, आपल्याला नशा विषय पडत नाही, आपण ते सगळं काय करत नाही. आपल्याला पान पाहिजे, आपल्या तोंडातली जी फोडी आली, फोड्या वगैरे येतात ना, त्याने लय त्रास होतो. आणि हा टपरीवाला असा पान बनवून देतो डायरेक्ट त्या फोड्या वगैरे गायब, म्हणून मी हा पान कधी पण फोड्या आल्यावर खातो, एवढा काय नाही. ठीक आहे, तर चला घरी जाण्यासाठी निघालोय आपल्या कोळेगाव मधून. लगेच घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो, लगेच तेल पावडर वगैरे ओके मध्ये खतरनाक. लगेच निघालो दुकानावर जाण्यासाठी. दुकानावर जाताना आपल्याला लेफ्ट साईडला मस्तपैकी वॉलपेपरचा दुकान दिसला. वॉलपेपर बघायला गेलो कुठला आपल्याला चॉईस करायचं. रेड पण मस्त वाटत म्हणून रेड दाखवला. रेड मध्ये एकदम खतरनाक वाटत होता, म्हणजे भिंतीला लावला तर एकदम खतरनाक दिसेल. त्याच्यामुळे नंतर विचार केला दुसरा बघितला. हे पण भारी वाटत होता, हे पण कॅन्सल केला. हेच मला सिलेक्ट करायचा अशी इच्छा आली, तो पण मस्त वाटत होता म्हणून बघितला. तर गोल्डन पण बघितला. गोल्डन पण एकदम खतरनाक वाटत होता, पण थोडा ओव्हर वाटेल म्हणून काय आपण सिलेक्ट केला नाही. लगेच वॉलपेपर वगैरे बघून झालं. लगेच लोडामध्ये आलो. लोडामध्ये जे आपल्याला सामान लागतं ते सगळं भरून घेतले. कंटेनर वगैरे जे काय लागतं आपल्याला, झोमॅटो वगैरे सगळं एकदम, टिश्यू पेपर, थैल्या वगैरे, पायपुसणं वगैरे सगळे घेऊन टाकले. एका महिन्याचं डायरेक्ट बार बार आणायची वेळ नाही आली पाहिजे म्हणून एकत्र आणून ठेवलं. लगेच लाईट वगैरे आणला मस्त एकदम भारीतला. बाहेर नुसता अंधार अंधार वाटत होता, त्याच्यामुळे मस्तपैकी एकदम मोठा लाईट आणला आणि एकदम भारी वाटत होता. मग लगेच आपण खुर्च्या वगैरे मस्तपैकी आणल्या. त्या खुर्च्या एकदम भारी वाटेल आपल्या दुकानासाठी. रेड रेड कलर एकदम खतरनाक वाटला पाहिजे. दुकानात यायच्या आधीच इथं उद्घाटन करत होते, पाडून एकदम फोडल्याचं एकदम मस्त वाटत. बघू शकता आपण. लवकर लवकर तुम्ही व्हिजिट करा आणि अशा खुर्चीचा आनंद घ्या. आनंद म्हणजे कधी पण या आणि अशा खुर्चीवर बसा, भारी वाटत रेड खुर्च्या. आता दुकानाला अजून बदलायचं हळूहळू, आपल्याला एकदम खतरनाक बनवायचे. लाइटिंग बिटिंग एकदम ओके मध्ये, वॉलपेपर वगैरे सगळं सेटअप करायचं, पण ते पण हळूहळू. या टायमाला कस्टमर वगैरे नव्हते म्हणून लगेच खुर्च्या वगैरे लावून घेतल्या आणि लगेच व्हिडिओ वगैरे शूटिंग केली, म्हणजे दाखवायला तुम्हाला, कारण कस्टमर बसले वापस दाखवता येत नाही. लगेच मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. एकदम ओके मध्ये सगळं काम वगैरे केलं आणि थकलो. लगेच सचिनला आम्ही मस्तपैकी, निखिलचा बर्थडे होता तर विचार केला काहीतरी घेऊन जाऊ आपल्या इथून, म्हणजे केक वगैरे तर आपल्याला भेटला नाही. लगेच आपण थोडे छोटे मोठे केक घेऊन आलो, 10-20 वाले, 10 नाही 50 वाले. लगेच त्याला खाऊ घातला, मस्त हॅपी बर्थडे बोललो. बरं केक भेटला नाही या टायमाला म्हणून छोटासा केक आणला, त्याच्यामध्ये विश करतो तुला हॅपी बर्थडे झाला, उद्या मोठा बर्थडे बनव. चला तर बाय बाय गाईज, जिथं आपला ब्लॉग एंड करतो. लगेच फॉलो